राम मंदिर चोरी प्रकरणाची एवढी चर्चा होत असल्याचं बघून संतोषला आश्चर्य वाटत होतं। आजकाल भ्रष्टाचाराला लोक सिरियसली घेतच नाहीत असं संतोषला वाटत होतं। गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या जणांवर भ्रष्टाचाराचे इतके आरोप झाले, पण भ्रष्टाचारावरून कुणी राजीनामा दिलाय, कोणाची हकालपट्टी झाली आहे याची ठोस उदाहरणं संतोषला आठवतच नव्हती। पण राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये दिले गेलेले आणि स्वीकारले गेलेले राजीनामे बघून संतोषला आश्चर्याचा धक्का बसला। आपल्याकडे आजही भ्रष्टाचार हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जात आहे। त्या प्रकरणाचे एक एक किस्से समोर येत आहेत। देणग्या दिलेले अनेक देणगीदार सवाल विचारत आहेत। हे बघून संतोषच्या डोक्यामध्ये पुन्हा प्रश्नांचा भुंगा घोंगावू लागला। अयोध्येतील राम मंदिर कोट्यवधींच्या श्रद्धेचा विषय असल्याचं जनतेचा संताप स्वाभाविक आहे। मात्र हीच जनता दानपेटीतील चोरीपेक्षा मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये एवढी ॲक्टिव्ह का होत नाही? अशा प्रकरणामध्ये जनतेला, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना, एकूणच ज्यांचं सरकार असेल त्याला जाब विचारावासा का वाटत नाही? तुम्हाला काय वाटतं?